यापूर्वी सुद्धा रोहित पवारांनी चौकशीला सामोरं जाणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार असं वक्तव्य केलं होतं. त्याप्रमाणे आज 8 तास ही चौकशी चाललेली आणि त्यानंतर ईडी कार्यालयाच्या बाहेर रोहित पवार आता आलेले आहेत. आपल्यातले अनेक सामाजिक कार्यकर्ते सकाळपासून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना जे सकाळपासून उपोषण करत आहेत त्यांना मी विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या व तसंच महाराष्ट्राच्या वतीने ते दिवसभर बसले त्यांचे आभार व्यक्त करतो. तसंच परत एकदा त्यांना मी विनंती करतो की मी आपल्या सर्वांसाठी तिथं पिण्यासाठी सरबत आणलेलं आहे तर ते घ्यावं. लोक भावनिक तर इथं या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं. इथं उपोषणाच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांनी जे केलं त्याचा मागचा हेतू एवढाच होता की युवा संघर्ष यात्रेमध्ये जे सामान्य लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आपण जे प्रश्न उचलले होते आणि त्या प्रश्नांमध्ये आपण जर खोलामध्ये गेलात तर लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न असे सर्व मुद्दे युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतले होते. आणि त्या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिथं आम्ही सर्वांनी मिळून 800 किलोमीटरचा प्रवास या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये तिथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांबरोबर केला. हे सर्व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या वतीने लढण्यासाठी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये चालले आणि त्यांनी आज इथं उपोषण एका चांगल्या गोष्टी चांगल्या विचारासाठी केलं. त्यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही इथं आलात, त्यासाठी सुद्धा एक तुमचा कार्यकर्ता म्हणून मी खरंच मनापासून आपले आभार व्यक्त करतो. बाहेर आल्या आल्या काही लोकांनी मला सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं असणारे जे सर्व पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, काही लोकांचं तर राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं. अशा लोकांनी सुद्धा
आपापल्या परिसरामध्ये लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय, तसंच सामान्य लोकांच्या हिताचे जे मुद्दे आहेत, ज्याला आपण नेहमी मुद्द्याचं बोला असं म्हणतो, त्या मुद्द्यावर आज चर्चा केली जात नाही. म्हणून सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यातल्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ते सुद्धा त्या त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तिथं ते लढले, कलेक्टरांना भेटले, तहसीलदारांना भेटले आणि तिथं सुद्धा त्यांनी आंदोलन केलं. त्यांचं सुद्धा मी मनापासून महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो की जनतेचा आवाज त्यांनी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. तसंच इथं पोलीस प्रशासन असेल, मीडिया असेल व सर्व इतर प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांचं मी आभार व्यक्त करतो की दिवसभर आपण इथं थांबलात. त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांबरोबर, कारण शेवटी आपण पार्टीच्या ऑफिसच्या समोर बसलो आहोत. ज्या पद्धतीने आपलं कुटुंब असतं तसंच आपल्या पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे आपल्या कुटुंबाचे भाग असतात आणि आपल्या घरासमोर तुम्ही सर्वजण घरातले सदस्य म्हणून इथे आलात. या राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपलं हे जे मोठं घर आहे, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं, त्याचे सर्व कार्यकर्त्यांचे पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर असे काही लोक माझ्या कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचं आणि राजकारणाचं काही दूरपर्यंत काही नातं नाही, जे कुणी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नाहीत, ज्याच्यामध्ये प्रतिभा आजी इथं आल्या होत्या, त्याच्याच बरोबर रेवती सुद्धा माझी बहीण इथं आली होती. खरं तर आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई इथं येऊ शकल्या असत्या, पण दोघांनी मला सांगितलं की तिथं कुटुंबियातले इतर जे सर्व लोक आहेत, पवार कुटुंबियातले असतील, राष्ट्रवादी परिवारातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील, ते तर तिथे येतीलच, पण महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून नागरिक सुद्धा तिथे येतील.